जंतर मंतरची लढाई आता विद्यार्थी सरकार पेपर फूट यावरून आता विद्यार्थी पेपर फूट आणि पोलीस अशी झाली आहे का? तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल. जसा की 20 जानेवारीचा संसदेवरचा आंदोलनाचा तो काळा दिवस त्या ठिकाणी पाहिला आणि त्या दिवसाच्या नंतर पोलिसांनी विद्यार्थ्यांवरती केलेले हल्ले, विद्यार्थ्यांनी पोलिसांवरती केलेले हल्ले सोशल मीडियावरती प्रचंड धुमाकूळ घालत आहेत. असे व्हिडिओ सत्ता कोणती असो, ज्यावेळेस त्या सत्तेतली लोक पोलिसांचा वापर करून आंदोलन दाबण्याचं काम करतात, आंदोलनावरती लाठी हल्ला होतो, आंदोलनावरती अश्रुधुराच्या नळकाट्या टाकल्या जातात. अशी कोणतीही घटना घडली की त्यावेळेस पहिल्यांदा ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की ते आंदोलन हे सरकार आणि आंदोलक या दोन गोष्टींमध्ये पाहिलं गेलं पाहिजे. परंतु अलीकडच्या 2-3 दिवसात जो नॅरेटिव्ह सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला मला पाहायला मिळतो, तो नॅरेटिव्ह म्हणजे हे आंदोलन पोलीस विरुद्ध विद्यार्थी, पोलीस विरुद्ध बाकी सगळे अशा पद्धतीनं झालंय की काय, अशा पद्धतीचा रंग या आंदोलनामध्ये दिला जातो. मोदी सरकारचा जर इतिहास बघितला तर जेव्हापासून हे सरकार सत्तेवरती आले त्या सरकारनं प्रत्येक आंदोलन घ्या, मग तुम्ही कोणतंही आंदोलन त्याला गालबोट लावून त्या आंदोलनाला संपवलेलं. अलीकडेच मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन घ्या, पंजाबमधील किसानांचं आंदोलन घ्या, जोपर्यंत ते आंदोलन शांततापूर्ण चालू होतं तोपर्यंत सरकार शांत होतं आणि देशभरातून त्याला सपोर्ट मिळत होता. जशी ट्रॅक्टरची रॅली संसदेवरती गेली, तो झेंडा तिथं चुकीच्या पद्धतीने फडकवला गेला, चुकीचं नॅरेटिव्ह सरकारच्या विषयी त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि तिथून पुढे सोशल मीडिया असेल, न्यूज मीडिया असेल, या सगळ्यांनी त्या आंदोलनाला खालिस्तानी आणखी काही अशा गोष्टींनी डिवचण्याचा प्रयत्न केला. हा इतिहास आपण जर बघितला आंदोलनाचा तर आपल्याला एक गोष्ट मोदी सरकारच्या विरोधात लढणाऱ्यांविषयी पाहायला मिळेल की त्या आंदोलकांना एक तर देशविरोधी म्हटलं जातं, एकतर हिंदू विरोधी म्हटलं जातं, अँटी नॅशनलचा टॅग त्यांना दिला जातो. अशा अनेक गोष्टी त्यांच्या विरोधात केल्या जातात. त्यांना पहिलं बदनाम केलं जातं आणि मग आंदोलन मोडीत काढलं जातं. याही आंदोलनाचं असंच होणार का? कॉक्रोचला मारल्यानं देश पेटलाय हे मात्र नक्की. परंतु कॉक्रोचने सुद्धा सरकारने पाठवलेल्या पोलिसांवरती हल्ला करण्याची कसर सोडली नाही, याचे सुद्धा व्हिडिओ आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतो. आपल्याला अंधभक्त व्हायचं नाही, कोणत्याही गोष्टीचं अंधानुकरण आपल्याला करायचं नाही आणि म्हणूनच आपण जो काही व्ह्यू आहे तो व्ह्यू या लोकांच्या समोर ठेवतो की आपण एका गोष्टीचं अंधानुकरण करता कामा नये. सिस्टीमच्या विरोधात आपण बोललं पाहिजे. सिस्टीमने ज्या चुकीच्या गोष्टी त्या ठिकाणी केल्यात त्याच्यावरती मर्मावरती बोट आपण ठेवलं पाहिजे. आणि म्हणूनच खरं तर या आंदोलन जे काय होतं त्या आंदोलनाची धग अगदी गावागावामध्ये पोहोचली. सीजेपीनं आजच गावागावामध्ये ठिकठिकाणी जिथं आंदोलन करता येईल तिथं आंदोलन करून या गोष्टीचा निषेध व्यक्त करण्यासाठी आवाहन केलेलं आहे. उद्या आंदोलन देखील होतील, आणखी काय होईल, परंतु हा प्रश्न महत्वाचा आहे की हे आंदोलन एका गोष्टीवरती सुरुवात या आंदोलनाला झाली, तो म्हणजे नीट पेपर फूट जी झाली त्याला जबाबदार म्हणून शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. म्हणजे सरकार विरुद्ध आंदोलन, सरकार विरुद्ध विद्यार्थी अशी ही लढाई आज पोलीस विरुद्ध विद्यार्थी, पोलीस विरुद्ध बाकी सर्व अशा पद्धतीनं रंगवण्याचं काम या मीडियामध्ये आपल्याला झालेलं सोशल मीडियावरती पाहायला मिळतं. मग खरंच तसं आहे का? खरंच ह्या आंदोलनामध्ये काय घटना घडल्या हे तिथले लोक, तिथले प्रत्यक्षदर्शी जरी सांगत असले तरी आंदोलनामध्ये जो अजेंडा मागच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळाला तोच एकदा या आंदोलनामध्ये सुद्धा पाहायला मिळाला. मग याच्या अंती आपल्याला काय मिळेल? यश मिळेल की अपयशी? या सगळ्या गोष्टी समोर काळानुरूप आपल्याला पाहायला नक्कीच मिळते. सरकार काय करतंय, आंदोलक काय करतात, आंदोलकांची भूमिका कशा पद्धतीची असली पाहिजे, अंधभक्त, अंधानुकरण या सर्व गोष्टी बाजूला आणि देशहित आणि सामाजिक स्वास्थ्य आणि पारदर्शक कारभार ही गोष्ट एका बाजूला त्या ठिकाणी महत्वाची आहे. म्हणूनच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की खऱ्या अर्थानं दोषी कोण, या आंदोलनाचा मेन अजेंडा काय. सोनम वांगचुक यांनी आज सुद्धा त्या ठिकाणी ज्या 3 मागण्या दिल्या त्यामध्ये पहिली मागणी अशी आहे की
परत जे गुन्हे विद्यार्थ्यांवरती दाखल केले ते गुन्हे मागे घेतले पाहिजे. त्यानंतर दुसरी मागणी या गोष्टीची निष्पक्ष त्या ठिकाणी शोध याचा घेतला पाहिजे. आणि तिसरी मागणी संसदेवरती चर्चा करून राजीनाम्यावरती त्या ठिकाणी आपण विचार केला पाहिजे. म्हणजे विचार करण्याची मागणी संसदेमध्ये त्यांनी त्या ठिकाणी मांडली. पहिली गोष्ट विद्यार्थ्यांना दिलेली आहे प्राधान्य. हे आपण समजून घेतलं पाहिजे की विद्यार्थी विरुद्ध सरकार, विद्यार्थी विरुद्ध व्यवस्था, विद्यार्थी विरुद्ध भ्रष्टाचारी ही लढाई अशीच राहिली पाहिजे, अशीच चालली पाहिजे. यासाठी शांतता, सहकार्य आणि लोकशाही मूल्यांचा अवलंब केला पाहिजे. पोलिसांनी सुद्धा अमानुषपणे त्या ठिकाणी बेछूटपणे कोणतीही गोष्ट केली की एखाद्या गोष्टीचं ऍक्शनचं रिॲक्शन होतं, अशाही गोष्टी झाल्या असतील. अनेक गोष्टी आपल्याला दुसऱ्या अँगलने सुद्धा पाहता येतील. परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे मुद्दा एक आहे, तो मुद्दा सरकार विरुद्ध विद्यार्थी, व्यवस्था विरुद्ध विद्यार्थी आणि चूक विरुद्ध बरोबर याच्यावरून पोलीस विरुद्ध विद्यार्थी हे जाता कामा नये. हा संदेश सोशल मीडियावरती जाता कामा नये. याची सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे. ही लढाई ही व्यवस्थेची आहे, ही लढाई ही प्रश्न विचारण्याची आहे आणि आपल्या सर्वांचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची आहे. या व्हिडिओमध्ये इतकंच. आपण सर्वांनी पाहत राहा महापुढारी एक्सप्रेस. धन्यवाद.